यो राजगड पण दिसते. हां राजगड पण वर आल्यानंतर हे पहिल्यांदा हा पुणे दरवाजा लागतो. तर आपण इथून वरती जाणार आहे आता. तर हा पहिला दरवाजा मित्रांनो, पुणे दरवाजा. तिथून आपण वरती आलोय. इथं आल्यानंतर पहिल्यांदाच दर्शन झालेलं आहे. हे बघा कोण आहे. नाही का आणलं बाबा खायला, कॅमेरा आहे फक्त. तर इकडं आल्यानंतर आपल्या पुणे दरवाजातून वर आल्यानंतर पहिल्यांदा उजव्या साईडला हा व्ह्यू दिसतोय बघा मित्रांनो. इथून बघू शकता. इकडे सुद्धा आपण वरती जाऊ शकतो. हे बघू शकता. इथून आता आपण या रस्त्याने वर आले आणि हे आपलं पुणे. इकडून आपण वरती आलोय. आता आपण काय करणार आहे, त्या ठिकाणी जाणार आहे मित्रांनो. हा दुसरा दरवाजा आहे वरती, त्या तिथे दिसेल बघा. इथून आपण वरती जाणार आहे. तर आपण इथून आपण सरळ आता दुसऱ्या दरवाजावर जाणार आहे. तर आपण इकडून वर आल्यानंतर एक रस्ता जातो हा दुसऱ्या दरवाजाला आणि एक रस्ता या साईडला जातो. तर आपण इकडे पण बघूया काय आहे. त्यानंतर आपण उजव्या साईडला जाऊया. तर इकडून आपण मित्रांनो वरती आलोय आणि या साईडनं बघणार आहे इकडून कसं दिसतं. हा इकडचा व्ह्यू कसा दिसतो आपण इकडून बघणार आहे. तरी ताक विकणारी जी ताई बोलली मला, या साईडला काय नाही आहे, फक्त पार्किंग दिसतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इथून सुद्धा पूर्ण पुणे शहर दिसते मित्रांनो. पानशेत पण तिकडे दिसते. तर हे असं आपण आतमध्ये, कारण ज्यावेळेस पुणे दरवाजाकडून वरती येतो त्या डाव्या बाजूला हा इकडे हा रस्ता आहे मित्रांनो. इकडून बघू शकता हे संपूर्ण इकडून पार्किंग दिसतं. हे बघू शकता या साईडला इकडे पार्किंग दिसतंय खाली. तर हे पण दाखवणं माझं भाग आहे. हे दाखवलं कारण हा जो रस्ता आहे ना हा सुद्धा वरती जातो. त्यानंतर आपण इकडे नंतर जाणार आहे. तर हे बघून आल्यानंतर लगेचच उजव्या बाजूला परत पानशेत धरण आणि खडकवासला दिसतो इथून. आणि आपण या रस्त्याने वरती आलेलो. या रस्त्याने आपण सरळ आता वर जाणार आहे. हे दुसरा बुरुज आहे. हे बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो. पार्किंग बघून आपण रिटर्न निघाले परत त्या रस्त्याच्या इथं. कारण तिकडे सुद्धा आहे काहीतरी बघण्यासारखं. पण आपण काय करू, संपूर्ण किल्ला संपून नंतर शेवटला आपण तो एरिया बघू तिकडून. आता काय होईल, हे छोटे छोटे पॉईंट बघण्याच्या नादात सगळी बॅटरी संपून जाईल. नंतर आपल्याला ती शूट करायला बॅटरी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मित्रांनो पहिल्यांदा आपण त्या गोष्टी बघून घेऊया. हे थोडं बघू शकता. छान असं बांधकाम आहे. पूर्वी जुन्या मातीतलं बांधकाम आहे मित्रांनो. बघू शकता दगडी बांधकाम आहे. भक्कम असं बांधकाम आहे मित्रांनो. हे दिवळे बघा, हे दिवळे आहे. या साईडला पण इकडे माशाली लावल्या जायच्या. हे बघू शकता. या ठिकाणी माशाली पेटवल्या जायच्या या दोन्ही बाजूला. हे बघू शकता मित्रांनो. त्या इथं माशाली पेटवल्या जायच्या. आणि हे बघा इकडे या साईडला सुद्धा या ठिकाणी दोन ठिकाणी माशाली पेटवल्या जायच्या. आणि इकडे खाली बघू शकता इथं देवळी आहे मित्रांनो. या बाजूला सुद्धा देवळी आहे. इथं बघू शकता.
तर अशा पद्धतीनं हा छोटासा द्वार आहे इकडे जाण्यासाठी. तर आपण शेवटमध्ये जाऊन ते बघणार आहे आपण सगळं तिकडे काय आहे काय नाही. साईड सुद्धा बघू शकता इकडून वरनं या साईडला आपण खाली येतो का नाही, तिथं पण खाली बहुतेक इथं पाण्यात साठ आहे. तर पाणी बहुतेक जिरपतं पाणी पावसाचं. तर आपण इकडं दुसऱ्या दरवाज्यातून आत जाणार आहे. खालून वरती आल्यानंतर हा दुसरा दरवाजा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. दरवाज्यातून आत आल्यानंतर लगेचच उजव्या बाजूला बुरुजवरती जायला वाट आहे, बघू शकता. हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो वरती जाऊन. अरे या ठिकाणी आपण वरती आलोय. तो जो खाली दिसतोय तो पहिला दरवाजा आहे, पुणे दरवाजा. तर आता मी सध्या जिथे उभा आहे तो दुसरा दरवाजा आहे मित्रांनो. आणि खाली बघू शकता सुंदर असा नजारा बघू शकता. पानशेत पाठीमागे आणि अजून आपल्याला बरेच टप्पे पार करायचे मित्रांनो. बॅटरी सेव्ह करणं गरजेचं आहे. कॅमेराची एकदा बॅटरी संपली तर आपल्याला खाली जाण्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. फास्ट जेवढं काय दाखवत आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो पुढच्या प्रवासाला. यात आपण पोहोचणार आहे मित्रांनो तिसरा दरवाजा. या ठिकाणी खूप आवाळ आले बघू शकता, ढग दाटून आले, पाऊस पडण्याची शक्यता वाटते थोडीशी. हा तिसरा दरवाजा मित्रांनो, हा बघू शकता खूप सुंदर असा तिसरा दरवाजा आहे. पुढून सुद्धा पूर्ण शहर दिसते बघा. हे आपण तिसऱ्या दरवाजाजवळ आले मित्रांनो, बघू शकता आहे तिसरा दरवाजा. तर हा तिसरा दरवाजा आहे. इथून आपण तिसऱ्या दरवाज्यातून ज्यावेळेस आत येतो त्या डावी साईडला हा रस्ता वरती गेलाय. इथून जाऊन तुम्ही बुरुजवर सुद्धा जाऊ शकता, तिथलाही आनंद घेऊ शकता. हे बघू शकता इकडून वरती आलो आणि आपण तिथून आलोय. तो दुसरा दरवाजा आहे आणि हा तिसरा दरवाजा मित्रांनो. हे बघू शकता इथून सुद्धा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. जवळजवळ आपण वरती आलेलो आहे गडावरती, आपण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा बघणार आहे. तरी या ठिकाणी आलो मित्रांनो आपण तिसऱ्या दरवाजावरती. हे बघू शकता आहे मित्रांनो तिसरा दरवाजा. आता आपण वरती जाणार आहे इकडून, ठीक आहे. तर हे थोडंसं तुम्हाला बांधकाम दाखवतो इथलं. हे बांधकाम बघू शकता, खूप सुंदर असं बांधकाम आहे जुन्या पद्धतीचं. हे बघू शकता, कारण ह्याला जे मटेरियल पूर्वी वापरायचे ते खूप मजबूत मटेरियल होतं मित्रांनो. आत्ताच्या मटेरियलची आपण बराबरी नाही करू शकत, ठीक आहे. तर या साईडला तुम्ही बघू शकता हे बहुतेक आत्ता रिसेंट बांधलेले, रिनोव्हेशन केलेलं आहे थोडक्यात. तुम्हाला खरं जुनं बांधकाम बघायचं असेल तर तुम्ही खालून बघू शकता. वरवरचं जे काय ते रिसेंटली बांधलेलं आहे हे या साईडला सुद्धा बघू शकता. खूप सुंदर असं या साईडला सुद्धा आहे बांधकाम बघण्यासारखं. हे असं आहे एकंदरीत मित्रांनो. तर चला आपण वरती जाऊयात, जे मेन पॉईंट आहेत ते बघण्याचा प्रयत्न बघूया. तर आपण तिसऱ्या दरवाजातून वरती आल्यानंतर तर
थोडंसं जरा वर आलो आपलं एक 4-5 पायऱ्या चढल्यानंतर उजव्या साईडला तोफखाने आहेत. आपण खास करून तोफखाने बघण्यासाठी इथून उजव्या साईडला जाणार आहे. त्या साईडला मित्रांनो तोफखाने हे बघू शकता, इथे लिहिलेलं आहे त्या साईडला तोफखाने. तर ही वाट आहे मित्रांनो तोफखान्याकडे जाण्यासाठी. तर आपण तोफखान्याकडे जाणार आहे, तिथलं बांधकाम बघणार आहे, तिथली वास्तू बघणार आहे कशी आहे, काय कशा पद्धतीची आहे हे बघू शकता. आपण तिसऱ्या दरवाजावरून इकडून सरळ त्या साईडनं आलेलो आहे आणि इकडं खाली पाण्याचा स्टार्ट आहे ते आपण बघणार आहे. इथे बघू शकता खाली तर हे आहे मित्रांनो तोफखाना. तर हे आहे मित्रांनो तोफखाना. इथून आतमध्ये आल्यानंतर हे बघू शकता, हे आहे तोफखाना. पूर्वीचं बांधकाम बघू शकता मित्रांनो कसं आहे, मजबूत असं पूर्वीचं बांधकाम आहे. आणि त्या तोफखान्यातून आपण सरळ आतमध्ये आलो तर पाठीमागं हा व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे या साईडला. हा इथून असा व्ह्यू दिसतो मित्रांनो, ते बघू शकता. आणि हा आहे आपला तोफखाना. हा आहे मित्रांनो तोफखाना, बघू शकता. त्याचं पूर्ण आतमधून आपण शूट केलेलं आहे आणि आता आपण वरती जाणार आहे किल्ल्यावरती. हा एक दरवाजा आहे तोफखान्याला. आतमध्ये बरेच लोक फोटोशूट वगैरे चाललेले आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित शूट जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे मित्रांनो. आपण बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण मेन वर जाणार आहे किल्ल्यावर. अजून तिथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवण्यासारख्या आहे. तर इथं सगळा कॅमेऱ्याची बॅटरी जर उडवली तर तुम्हाला वरती काय दाखवता येणार नाही मला. सध्याच कॅमेऱ्याची बॅटरी आहे 40% बॅटरी आहे. एक्स्ट्रा बॅटरी आहे आपल्याकडे डोंट वरी. पण जेवढं डीपली तुम्हाला मला दाखवते तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. सध्या मी मित्रांनो सिंहगडावर आहे आणि सिंहगडावरती तोफखाना बघून वरती आल्यानंतर 4 पायऱ्या चढल्यानंतर उजव्या साईडला घोड्याच्या बागा आहेत. त्याची डिटेल्स मी टाकलेली आहे, तर हे बघू शकता. ह्या आहेत घोड्याच्या बागा. तर हे कोरलेलं आहे मित्रांनो, हे काय बांधलेलं वगैरे काय नाही. ह्याचं बांधकाम तुम्ही बघू शकता, खूप मस्त असं बांधकाम आहे. तर इथं या ठिकाणी घोडे बांधले जायचे. तर हे बघू शकता. तर ह्या ठिकाणी घोड्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे मित्रांनो. हे बघू शकता, हे या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे. हे पूर्वी घोडे बांधायचे त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी वगैरे. आणि हे संपूर्ण एक दगड कोरून हे बांधलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय वेगळं असं हे केलेलं नाही आहे. बघू शकता खूप सुंदर असं बांधकाम आहे. हे फक्त कोरून बनवलेलं घोड्याच्या बागा आहेत मित्रांनो. हे बघू शकता. या ठिकाणी सुद्धा घोड्यांसाठी पिण्याचं पाण्याची सोय आहे इकडे या बाजूला. तर हे बघू शकता खूप सुंदर असं ह्या घोड्याच्या बागा आहेत. या ठिकाणी घोडे वगैरे बांधले जायचे. तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणीवरून आपण बाहेर पडतोय. हे बघू शकता. सध्या आपण घोड्याच्या बागा बघून बाहेर आले. या अशा पद्धतीनं खूप सुंदर असं घोड्याच्या बागा इथं आहेत. त्याचा आनंद घेऊ शकता. तर माझ्या पाठीमागे तुम्ही आत्ता बघितलं घोड्याच्या बागा. तर आपण इथून आता बाहेर पडतोय आणि वरती आता किल्ल्यावर जाणार आहे. तर आपण आता इकडून वर जाणार आहे किल्ल्यावरती. तर ह्या घोड्याच्या बागा बघून आल्यानंतर आपण वरती येतो. 4 पायऱ्या चढून वर आल्यानंतर इकडे एक बोर्ड लावलाय बघा, किल्ले सिंहगड. त्यानंतर स्वयंरोजगार कुटी
दूरदर्शन मनोरा आणि कल्याण दरवाजा. आणि कल्याण दरवाजा उजव्या साईडला, आपण कल्याण दरवाजाकडे जाणार नंतर. त्या साईडला आकाशवाणी केंद्र वगैरे आणि सगळे रोजगार कुठे आहे तिकडे. तर आपण कल्याण दरवाजाकडे जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता किल्ल्यावर आल्यानंतर हे इथं नाश्त्याचे पॉईंट आहे त्या साईडला. आणि इकडे सुद्धा बघू शकता छोटंसं मार्केट म्हणता येईल या ठिकाणी पाडलेलं आहे सर्व अतिक्रमण. आपण वरती आल्यानंतर उजव्या साईडला हे छोटंसं तळ आहे बघा मित्रांनो. त्यातलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे. हे शेवाळलेलं थोडं पाणी राहिलेलं आहे. आणि आपण जेवढे महाराजांचे किल्ले आहेत कुठल्याही किल्ल्यावर गेला तर पाण्याचा साठा तुम्हाला 100% भेटतो. अशी महाराजांची दूरदृष्टी होती. कुठल्याही किल्ल्यावर जावा तुम्ही पाणी हे आहेच. या बाजूला आल्यानंतर ही लोक अशी बसलेली बघू शकता. छोटंसं मार्केट आहे. तर हे छोटंसं मार्केट आहे. लोक जांभळं, ताक, नाश्ता हे विकण्यासाठी बसलेले. जेवण करून आलं. हो हो येतो माघारी. तर हे असं मार्केट आहे. या साईडला तुम्ही बघू शकता तिकडे काही गोष्टी नाश्त्यासाठी मिळतात. तरी आपण मार्केट फिरत वरती आल्यानंतर आहे ना तर इथं हा रस्ता लागतो त्या साईडला. आणि इथे नेम प्लेट लावलेली ते बघू शकता मित्रांनो. या ठिकाणी किल्ले सिंहगड, 16,000 गेटकुटी, कल्याण दरवाजा आणि राजाराम महाराजांची समाधी. तर मी तुम्हाला छत्रपती राजाराम महाराजांची समाधी दाखवणार मित्रांनो. ते या ठिकाणी आहे. समोर दिसतंय तुम्हाला शेडसारखं. या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे मित्रांनो. आणि जाता जाता एक छोटीशी मस्त अशी गोष्ट दिसलेली ते तुम्हाला दाखवतो. हे आड आहे ते बघू शकता. हे छोटंसं आड आहे इकडं. खूप सुंदर असं आहे ते पण. ह्या इकडून वरती आल्यानंतर आता बघा ते मार्केट टॉवर वगैरे करत करत इकडून आलो. इकडं आपले छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. हे इथं छोटंसं काहीतरी असं जागे टाईप आहे. मला काय म्हणतात मला नाही माहिती. तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तरी बघू शकता. आणि जे काय आहे ते खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे. आणि जेवढ्या आपल्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, धार्मिक स्थळं आहेत, हे सगळं सुंदर आहे मित्रांनो. अतिशय सुंदर आहे. यासारखं पुन्हा होणे नाही. हे बघू शकता पूर्ण मी किल्ल्यावर आहे. आणि मी कुठून आलो तुम्हाला दाखवू का. त्या तिकडे बघू शकता हे छोटंसं डोंगर आहे ना पूर्ण त्या साईडनं आलेलं आहे. त्या साईडला बघू शकता तुम्ही बऱ्याच गोष्टी आहेत. तर मी इकडून वरती आल्यानंतर तर या बाजूला आता हे समोर दिसते हे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी या साईडला आहे. तर मित्रांनो इथूनच एक छोटा रस्ता कच्चा आत गेला इकडून. या साईडला तोफ ठेवलेली आहे. आपण ती तोफ बघण्यासाठी जाणार आहे या बाजूला. घामाने पूर्ण अंग भिजलेलं आहे. चिंब पावसाने नाही पण चिंब घामाने सगळं भिजून गेलेलं आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी इथे काय आहे ते बघण्यासाठी जाणार आहे. रहस्यमय गोष्ट वाटते मला थोडीशी. हे बघू शकता ठीक आहे. हा संपूर्ण वाडा पडलेला आहे मित्रांनो. मला असं वाटतं हा पूर्वी वाडा असावा फार मोठा. हे बघू शकता इथं हे जे काही अवशेष पडलेले. ह्या वाड्यात तर आपण जाऊ शकत नाही, पूर्ण रस्ते बंद आहे. पण छान वाडा आहे. हे बघू शकता मित्रांनो. हे असा पूर्ण वाडा पडलेला आहे. तर आतमध्ये नको जायला, परमिशन वगैरे नसेल किंवा आपले इथल्याला कुठले नियम आपल्याला मोडायचे नाही. आपण ज्या गोष्टीसाठी आलेलो आहे ती गोष्ट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघू शकता मित्रांनो त्या बाजूला तो आता पडलेला वाडा मागे दिसतोय. आणि ह्या बाजूला ते टॉवर वगैरे तिकडून मी असं वरती आलोय. आता इकडे येण्याचं कारण काय, मी खालून येताना इथे एक तोफ दिसली मला, तोफ ठेवली. ते तोफ तुम्हाला खास करून दाखवायला आले. इकडे बघा इथं कोण आहे. इथं आहेत गद्दू. हे बघू शकता एकटाच आहे बिचारा. गद्दू चाललंय आपल्या चरतोय, चरू देत. हे बघू शकता मित्रांनो. हा ऐका
भेंडळत इकडं आलेलं आहे आणि या ठिकाणी भव्य एक तोफ ठेवलेली आहे. बघायचं दाखवू. आणि जर म्हणलं मी नाही दाखवणार तर नाही दाखवतो. आपल्या भावांसाठी बहिणींसाठी दाखवलंच पाहिजे. हे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मस्त अशी तोफ ठेवलेली आहे आणि मी तिथं खाली जाऊन तुम्हाला त्या तोफेबद्दल माहिती देणार आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर इकडं काहीतरी माहितीपत्रक लावले ते सुद्धा आपण बघूयात. तर मित्रांनो, ही जी खाली तोफ ठेवलेली आहे त्या तोफेबद्दल माहितीपत्रक इथून वाचून आपण इकडून इथं या ठिकाणी खाली येणार आहे. तर इकडे या ठिकाणी ही तोफ आहे मित्रांनो, हे तोफ बघू शकता. या ठिकाणी तोफ आहे मित्रांनो, बघू शकता. बघू शकता ही आहे ही तोफ. ही चाकं वगैरे सध्याचे हे जे आहे हे सध्याचं आहे मित्रांनो. आणि ही जी तोफ आहे, विचार करा, ही जी मित्रांनो तोफ आहे, शिवकालीन तोफ आहे मित्रांनो. आपलं नशीब आहे त्या तोफेला आपल्याला स्पर्श करायला मिळतं, बघायला मिळतं. आणि मित्रांनो, हे मॅक्झिमम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की ह्या काही गोष्टी आहेत आपल्या इतिहासात, तरी फारसं आपल्याला बघायला भेटत नाही मित्रांनो. ही या ठिकाणी ही तोफ ठेवलेली आहे, ते बघू शकता. मागे हे सगळं पुणे शहर, सिंहगड किल्ला या बाजूला हे सिंहगड किल्ला आहे. तर त्या ठिकाणी ही भव्य मोठी तोफ आहे, हे बघू शकता. सुंदर अशी तोफ आहे. तोफेला काही सुद्धा झालेलं नाही मित्रांनो, जशी आहे तशीच तोफ आहे मित्रांनो. बघू शकता, खूप सुंदर अशी तोफ आहे आणि जवळजवळ 100 लोकांना सुद्धा उचलणार नाही अशी एवढी भव्य मोठी तोफ आहे. ठीक आहे. तर हा त्या तिथं बोर्डावर ह्या पूर्ण तोफेची माहिती मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे. थोडंसं ते पुसलं गेलेलं आहे, त्यामुळे तुटक का होईना तुम्हाला मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही तोफ आहे मित्रांनो. तर ह्या ठिकाणी सुद्धा या तोफेबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. माहिती म्हणजे सूचना बोर्ड आहे. काही समाजकंटक आणि अतिउत्साही तरुण मंडळी इथं येऊन नाना प्रकारचे खेळ करत असतात, त्यामुळे हे त्यांच्यासाठी सूचना लावलेल्या आहे. तोफेवर कोणी उभे राहू नये, बसू नये, ऐतिहासिक वास्तू पावित्र असावे, पावित्र भंग केलं कायदेशीर कारवाई केली जाईल. ह्या गोष्टी बरोबर आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे, कारण करतात लोक. तर हे बघू शकता मित्रांनो, मागे अफलातून नजारा, असा नजारा कदाचितच बघायला मिळेल. बघू शकता. तर हे आहे पुणे शहर आणि ही आहे आपली तोफ. तोफ बघू शकता मित्रांनो, मस्त अशी तोफ आहे. याची चाकं फक्त हे आत्ता ॲडव्हान्स आहेत आणि बाकी तोफ जुनी आहे. खूप सुंदर अशी तोफ आहे, ते बघू शकता. त्याला स्पर्श करायला मला मिळतोय, माझं नशीब आहे मित्रांनो. हे शिवकालीन तोफ आहे. शिवाजी महाराजांच्या काळात ही युद्धासाठी वापरली गेलेली असावी आणि त्याला आपल्या कित्येक मावळ्यांनी स्पर्श केलेला असावा. कदाचित आपल्या महाराजांनी याला सुद्धा स्पर्श केलेला असावा. तर आपल्याला हे स्पर्श करायला मिळतं, हे आपलं भाग्य आहे मित्रांनो. आणि इतिहासाचा हा साक्षीदार आहे. तर ह्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर ही तोफ आहे सुंदर अशी. तर त्याच्यासोबत मी थोडेसे फोटो काढणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तरी तोफ बघून मित्रांनो मी वरती आलोय आणि आपल्या गोप्रोला 5% चार्जिंग राहिलेलं आहे. तर आपण एक थोड्या वेळानंतर ह्याची बॅटरी चेंज करणार आहे. तर मित्रांनो, ही आपली खाली सुंदर तोफ आहे. सोडून जायला जीव करत नाहीये, तरी आपण जाऊ. तर चला, कारण पुढचा प्रवास फार महत्त्वाचा आहे. तर पुढं आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांची समाधी बघायची मित्रांनो. खूप दम भरलाय, थोडंसं समजून घ्या. बोलणं जरा गडबडते, खालून चालत वरती आलोय त्याच्यामुळं. तर माझं हे ड्रीम आहे मित्रांनो
जेवढे महाराजांनी किल्ले जिंकले, जेवढे किल्ले स्वराज्यात आहेत, ते सर्व किल्ले मला जायचे आहेत, फिरायचे आहेत, तुम्हाला दाखवायचे आहेत, तिथल्या विशेष गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. तर मित्रांनो, यामध्ये मला तुमची साथ हवी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा पेजला फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. तर ह्यानं काय होतंय की एनर्जी येते मित्रांनो, भयंकर एनर्जी येते आणि काम करायला अजून जबरदस्त सळसळून एनर्जी येते. त्यामुळे मित्रांनो, ह्या गोष्टी करत जावा. त्याला काय पैसे लागत नाहीत, सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाहीत, फॉलो करायला काय पैसे, तुमची मर्जी. तुम्हाला जर आवडत असतील तर करा, अथवा तुमची मर्जी. सगळ्यांना आपापल्या मर्जीचा मालक असतो, त्यामुळे तुमची मर्जी. फॉलो करा मित्रांनो. बरं, इकडे तोप बघून आपण ह्या साईडला आलो. इकडे आल्यानंतर हा तो पडका वाडा आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं. हा आहे पडका वाडा, त्यामध्ये तळघर पण आहे. हा पडका वाडा आहे. थोडंसं इथं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तळघर सुद्धा आहे याला, हे बघू शकता. इथं खाली तळघर आहे. तर इकडं पूर्णपणे वाडा तयास नाही झाला मित्रांनो, पडलेला आहे. ठीक आहे, तर आपण इकडून आतमध्ये आल्यानंतर हे समोर दिसतंय संभाजी महाराजांची, छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. तर या साईडला इकडून बाहेर पडल्यानंतर समोर नाश्त्याचा पॉईंट आहे. आणि इकडून आपण ज्यावेळेस येतो त्या साईडला, उजव्या साईडला बघू शकता, या बाजूला किती मस्त आहे बघा, छान असे बघते माझ्याकडे. हा असतं हो सोडा. तर मित्रांनो, हे जे मित्र आहेत आपले सिंहगड किल्ल्यावरती आहेत, तर ते इथलं बांधकाम वगैरे या गोष्टी बघतात. इलेक्ट्रिकलचं बघता ना, हे वेल्डिंग लाईट वगैरे या सगळ्या गोष्टी बघतात. इथून खूप कष्ट करून या सगळ्या गोष्टी चालू आहेत मित्रांनो रिनोव्हेशनच्या. हे बघू शकता, या ठिकाणी राजाराम महाराजांची समाधी आहे. तर हे आपले भेटलेत मित्र, हे सर्व आपले मित्र आहेत. हे बघू शकता, हे इलेक्ट्रिशियनची कामं करतात. आपका नाम क्या? सुरेश. त्यांचं नाव सुरेश आहे. तुमचं? महेश. संतोष. तर हे आपल्याला इथं भेटले होते सिंहगड किल्ल्यावरती. आणि त्या बाजूला बघू शकता राजाराम महाराजांची समाधी आहे, ते आता आपण बघणार आहे. तर चला मित्रांनो, चला. ओके. तर आपण या ठिकाणी आलो मित्रांनो. जे आपले मित्र भेटले होते इलेक्ट्रिशियन, सिंहगड का किल्ल्यावरती सगळं लाईट्स वगैरे तेच बघतात. या ठिकाणी ते मागाशी तुम्हाला तोफ दाखवली, हा तोफ आहे. इकडून आल्यानंतर ही जी वास्तू आहे, तर या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. बंद केलं, कुलूप लावलं. ही गोष्ट अशी झाली, आपण त्या बाजूला तोफेचं शूट वगैरे करत होतो. तर तुम्हाला मी मागाशी म्हणलेलं की इकडं राजाराम महाराजांचा वाडा आहे. तर हे बघू शकता, हा आहे आपल्या छत्रपती राजाराम महाराजांचा वाडा आहे मित्रांनो. ते मित्र वगैरे काम करून वगैरे गेले. सध्या आता हे मेन गेट बंद केले आणि आतमध्ये सुद्धा दरवाजे वगैरे लावलेले आहेत. आतमध्ये बघू शकता दरवाजे लावलेत आतमध्ये. तर आतमध्ये जाता येणार नाही मित्रांनो. हे आपले छत्रपती राजाराम महाराज यांचा वाडा आहे मित्रांनो. हा तो वाडा आहे इकडून आल्यानंतर. तर अशा प्रकारे हा वाडा होता. आणि इथून पुढे गेल्यानंतर राजाराम महाराजांची समाधी आहे, ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर हे मित्रांनो बघू शकता, इथून हा रस्ता छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीकडे गेलेला आहे. या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी या बाजूला. तर आपण या बाजूला जाणार. तर मित्रांनो, या ठिकाणी इथून खाली गेल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी बघायला मिळते आपल्याला. इथून खाली जायचं, ह्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. इथून असं खाली गेल्यानंतर समाधी आपल्याला बघायला मिळते. तर आपण त्या ठिकाणी जातो मित्रांनो. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असं चांगल्या पद्धतीने समाधी दाखवायचा प्रयत्न करते, बघू शकता तुम्ही. तर आपण तिथून खाली आलो त्या ठिकाणावरून आणि या इथून खाली जातोय. इकडून खाली गेल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे मित्रांनो. खूप सुंदर अशी समाधी आहे बघा. बांधकाम बघू शकता, खूप छान असं
सुंदर असं बांधकाम केलेलं आहे समाधीच्या इथं, ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीजवळ आलेले हे बघू शकता. त्या ठिकाणी खाली या बाजूला इकडे त्या ठिकाणी राजाराम महाराज यांची समाधी, खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी. तर आपण त्या ठिकाणी जाऊन ती समाधी बघण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या गोष्टी फार बघायला मिळत नाहीत आणि तुम्हाला मी गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतो, ते तुम्ही प्रतिक्रिया देत जावा. त्यामुळे आपल्याला बरं वाटतं की बाबा तुम्हाला या गोष्टी कशा वाटतात काय. ठीक आहे. इकडून खाली आल्यानंतर इथे पुन्हा एकदा संपूर्ण पुण्याचा व्ह्यू दिसतोय, ते बघू शकता. आणि इथून ह्या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर हे समोर जे दिसतंय मित्रांनो, हे आपले छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे आणि त्या ठिकाणी आपण दर्शनासाठी जाणार आहे. तर हे पाहून तुम्हाला मित्रांनो कसं वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. बघू शकता खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, छत्रपती राजाराम महाराजांची समाधी बघितल्यानंतर आपण इथून थेट वरती जाणार आहे मित्रांनो. त्या ठिकाणी आपले तानाजी मालुसरे यांची सुद्धा समाधी आहे, ते सुद्धा तुम्हाला मी ठिकाण दाखवणार आहे. तर आपण इथून खाली आलोय आणि थोड्याच वेळात आपण छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी याचं दर्शन घेणार आहे. तर मित्रांनो, इकडून आपण वरनं असं खाली आलो इकडं आणि या साईडला बघू शकता आणि हे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. आणि इथून आपण खाली वरून उतरून येत असताना तर उजव्या बाजूला बघू शकता मारुतीचं मंदिर आहे, ते बघू शकता, बजरंगबली. आणि इथून उजव्या साईडला खाली जायला रस्ता आहे, पायऱ्या आहेत बघा खाली जाण्यासाठी. इथं सुद्धा पाण्याचा एक छोटासा स्रोत आहे, बघू शकता. इथून पिण्याचं पाणी येतं वरनं जिरकून. तर इथून खाली आल्यानंतर हे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी बघू शकता इथे. आणि याच्या पाठीमागं सुद्धा इथं पाण्याचं तळ आहे, हे बघू शकता असं. आणि याच्या उजव्या बाजूला सुद्धा पाण्याचा साठा आहे इकडं, इथं सुद्धा बघू शकता पिण्याचा पाण्याचा साठा आहे इकडं त्या बाजूला, बघू शकता. कसं कोरले बघा मित्रांनो, खूप असं मस्त असं कोरलेलं आहे त्या साईडला. आल्यानंतर ते बघू शकता त्या साईडला सुद्धा पाण्याची सोय आहे इकडे या बाजूला. त्या ठिकाणी उंबऱ्यात झाड आहे बघा. आणि हे समोर आपल्या राजाराम महाराजांची समाधी. हे असं अशा पद्धतीनं आपण फायनली इथं खाली आलेलो आहे. म्हणजे समोर बघताय छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे मित्रांनो. हे आतमध्ये आपण बघूया, कुलूप आहे इकडं, आतमध्ये जाता येणार ना, तरी आपण इथूनच दर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आपले छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे, हे इथं बघू शकता, दर्शन घेऊ शकता त्यांचं या ठिकाणी. आणि ह्या मंदिराचं काम पण चालू आहे मित्रांनो, हे बघू शकता वरती. खूप छान असं मंदिर बांधायचं चालू आहे वरती हे अशा ठिकाणी, बघू शकता. एकंदरीत हे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बघून काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर आपण इथून थेट जाणार आहे, आपली तानाजी माणूस फास्ट चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. थँक्यू. हो हो. आपण या रस्त्याने ज्यावेळेस येतो समाधी बघण्यासाठी तानाजी मालुसरे यांची, तर त्या बाजूला कोटेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं, त्या ठिकाणी बघू शकता. हे फार प्राचीन मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे मित्रांनो. त्या ठिकाणी बघू शकता महादेवाचं मंदिर आहे. हा नंदी महादेवाचं मंदिर आहे, दगडी बांधकाम शिवकालीन बघू शकता. तर आपण त्या साईडनं आलो
या ठिकाणी उजव्या साईडला कोटेश्वराचं मंदिर बघितलं आपण महादेवाचं. तर आपण लगेचच इकडून खाली जाणार आहे. अंधार पडतोय मित्रांनो, अंधार पडायच्या आधी आपण खाली जाणार आहे. हे या ठिकाणी बघू शकता कोंडाणेश्वरचं मंदिर आहे खाली. इथून आपण खाली जाणार आहे. तर ह्या ठिकाणी इथून आपण खाली जाणार आहे. त्या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. खूप आतुरता लागली मित्रांनो तिथं जायला. तर आपण तिथं जाऊन व्हिडिओ स्टार्ट करूयात. इकडून खाली येताना खाली नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. आणि हे बघत असताना आपल्याला वेल्हा साईडचा सुद्धा भाग या साईडला दिसतोय मित्रांनो. म्हणजे राजगड सुद्धा इकडे दिसतोय, इथून दिसतोय आपल्याला. आता अंधार पडतोय. आता किती वाजलेत बघूयात. 6 वाजलेत मित्रांनो. लगेच आता अंधार पडणार आहे. अंधाराच्या आधी आपल्याला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं शूट करायचं आहे. तर चला मित्रांनो डायरेक्ट तिथं खाली गेल्यानंतर आपण शूटला स्टार्ट करूया. आपण इकडून वरून खाली आलोय आणि इथं बघू शकता कोंडाणेश्वरचं मंदिर आहे. तर इथून आपण बघू शकता. इथून आतमध्ये आल्यानंतर फार सुंदर अशा गोष्टी बघायला मिळतात. हे बघू शकता ते दृश्य आहे. महाराज तानाजी मालुसरे. तर मित्रांनो आपण आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ आहे मित्रांनो. हे बघू शकता. माझ्या पाठीमागे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे मित्रांनो. हे बघू शकता. तर मित्रांनो आपण सिंहगड किल्ल्यावर आहे. आपण ज्या ठिकाणी आहे तिथे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे मित्रांनो. या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे आपण ज्यासाठी सिंहगडावरती आलेलो आहे, जे बघण्यासाठी, जे तुम्हाला दाखवण्यासाठी, ही आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. ही आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची प्रतिमा आहे मित्रांनो. हे बघू शकता. नरवीर तानाजी मालुसरे यांची प्रतिमा आहे. या बाजूला नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे मित्रांनो. काय माहित मित्रांनो, ज्यावेळेस या ठिकाणी आलो एकदम आपोआप मन एकदम असं शून्य झालेलं आहे, शांत झालं. तुम्ही बघू शकता त्याच्या आधीची एनर्जी आणि आत्ताची एनर्जी. तर या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. काय कोणाष्ट माहीत नाही, एकदम मन असं शून्य झालेलं आहे, शांत वाटतं एकदम. बसून जावं असं वाटतं. मी बघू शकता अशा पद्धतीने हे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पाठीमागे बघू शकता. तर हे होतं मित्रांनो सिंहगड किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटूयात. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. तर मित्रांनो मागे आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची प्रतिमा आहे आणि या बाजूला तुम्ही बघू शकता, या बाजूला नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. हे बघू शकता मित्रांनो नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तर आजचा विषय मित्रांनो इथे थांबतो. आणि काय कोणाष्ट इथं आल्यानंतर थोडंसं भावूक झालो.
एकदम असं मन शांत झाल्यासारखं झालं. या ठिकाणी तानाजी मालुसरे यांची प्रतिमा आहे. पायी जड होतात मित्रांनो इथून निघण्यासाठी. गणेश एकदम मन भरून आल्यासारखं झालं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं मी तुमचा निरोप घेतो आणि पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटतो तुम्हाला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. काय माहिती मित्रांनो ही गोष्ट लपू शकत नाही कारण खूप मन असं एकदम इमोशनल झाल्यासारखं झालेलं आहे. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.